सोनोग्राफीवर जरी कायद्यानं बंदी असली ना तरी बऱ्याच बायकांना प्रश्न पडलेला असतो. आतमध्ये काय मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून तपासणी करायला जातात. नाही ते हळूहळू चाललेलंच असतं बाहेर. पण म्हणून मी ठरवलं याच्यावरती काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. म्हणून त्या बाईला आम्ही पाठवलंय आमच्या फुबाई-फू मधल्या एका डॉक्टराकडे. बघूयात मग आमचा फुबाई-फू मधला डॉक्टर तिला काय धडा शिकवतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात समीर चौगुले आणि श्रद्धा केतकर. बाळ माझ्या पोटात मी दवाखान्यात सांग माझ्या कानात मुलगा की मुलगी. बाळ माझ्या पोटात मी दवाखान्यात सांग माझ्या कानात मुलगा की मुलगी. दवा दवा ए दवा मुझसे दवा ले. दवा दवा ए दवा मुझसे दवा ले. शुक्ले पे दवा ले सर्दी पे दवा ले. मुझसे दवा ले डॉक्टर से दवा ले. मुझसे दवा ले डॉक्टर से दवा ले. नमस्कार. काय हे डॉक्टर कधीपासून वाट बघती आम्ही तुमची. ते काय झाले मला जरा उशीर झाला. मी माझ्या बायकोला तपासत होतो. का काय झालं त्यांना. नाही त्यांना काही झालं नाही हो. दवाखान्यात पेशंट कमी असले की मी माझ्या बायकोला तपासतो. असं तेवढीच माझी प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अच्छा आता मी माझ्या बायकोवर ऑपरेशनची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहे. कसलं ऑपरेशन. बायपास ऑपरेशन. हा म्हणजे ऑपरेशन केल्यावर बायपास होते. हा हा मम्मी माझी पोरगी आहे ना 10वीत तिला पण तुमच्याकडे घेऊन येते. का म्हणजे तुम्ही तिचं पण ऑपरेशन करून टाका ना म्हणजे होऊन जाऊ दे एकदाची माझी बायपास. कसले फालतू जोक मारताय तुम्ही. का मला सांगा तुमचा प्रॉब्लेम काय आहे. मला 7वा महिना हाय आणि अच्छा हा तुमचा प्रॉब्लेम आहे का. नाही मला ना फोटो काढायचा आहे. काय काढायचं आहे. फोटो. फोटो स्टुडिओ आहे का हा. फोटो स्टुडिओ आहे हा. काय कॅमेरा वेबकॅम आहे का हा. हाय वेबकॅम आहे का हा. अरे एमडी झालेला डॉक्टर आहे मी. तुम्ही फोटो काढायला आलात माझ्याकडे. अहो तो फोटो नव ते पोटामध्ये ते पोरगा. अरे हा माझा सरळ सांगा ना झेरॉक्स काढायचे. अहो डॉक्टर झेरॉक्स नाही हो. ते काय ते म्हणतात त्याला. हा सोनियाग्राफी. परत एकदा बोला. सोनियाग्राफी. खूपच छान तुम्ही बोलता. अहो सोनोग्राफी म्हणतात त्याला. हा तेच ते काय ते सांगा ना डॉक्टर. ते सोनोग्राफी करा आणि सांगा मला पोरगा हाय का पोरगी. हळू बोला ना. हळू बोला. तुम्हाला सोनोग्राफी करून मला काय जेलमध्ये टाकायचंय का. तुमचा काय संबंध. म्हणजे तुमचा काय संबंध. आता मला पोरग झालं तर तुम्ही कशा पाहिजे जेलमध्ये जाल. घेणं देणं वाटाण्याचं बियाणं. काय हे तर फुटाणं हाय. हे बघा बाई मी सोनोग्राफी करेन पण मी अजिबात सांगणार नाही मुलगा आहे का मुलगी. नका सांगू. मी ते डॉक्टर साबळे आहेत ना त्यांच्याकडनं करून घे. डॉक्टर साबळे. त्यांचा दवाखाना रोज बंद असतो. मी तसं ऐकलंय त्यांनी अभिनयाचा दुकान उघडलाय म्हणून. ते डॉक्टर साबळे नवत हो. ते तुमच्या शेजारी दवाखाना आहे ना दात पुढं असलेले ते साबळे डॉक्टर. ते होय. हा ते सांगतात. आणि त्यांच्या समोर तो दवाखाना आहे ते बुटक जाड ते पण सांगतात. ते सगळे सांगतात. मुलगा आहे का मुलगी सगळं सांगतात. होय. चला मी पण सांगतो. चला कुणीतरी येणार कुणीतरी येणार ग. सांगा. बोला ना. ते कानाला लावताय ना आधी. डॉक्टर कोण आहे. मला जास्त कळतं. सॉरी. लेक लाडकी या घरची. माझ्या कर्म परत पोरगीच आहे का काय. मैं हूँ मर्द टांगे वाला. म्हणजे पोरगा. मेरे अंगन में तो हमारा क्या काम है. म्हणजे मधलं. अहो काय चाललंय तुमचं. चेकिंग करताना मी गाणी ऐकायची सवय आहे मला. हे बघा मी निदान करत असताना निदान माझ्या गाण्यावर तरी दुर्लक्ष करा. सॉरी. झाली सांगा ना लवकर. पोरगी नाही ना. मुलगी असेल तर काय अडचण आहे. हा आधीच आम्हाला 2 पोरी आहेत त्यात आणखीन हा खर्च. म्हणजे मुलगी झाली की खर्च होतो. वय. मुलगा झाला की खर्च होत नाही. नाही. बाई मला सांगा मुलगी खाते.
मुलगा पण खातो. होय. मुलगी पिते. नाही. मुलगा पितो. हा? मुलगी ओढते. नाही. मुलगा ओढतो. हा? मुलगी गुटखा खाते. नाही. मुलगा खातो. हा? आता मला सांगा खर्च कुणाचा जास्त? पोराचा. मग हा डॉक्टर, हा. आणखीन एक फरक आहे. हा. पोरगी हे असे लांब केस वाढवते आणि पोराचं छप्पर उडत. हा मग मला सांगा डॉक्टर, शॅम्पूचा जादाचा खर्च कुणाचा, पोराचा का पोरीचा? पोरीचा. हा. आणि शिवाय पोरीचं लगीन करायचं म्हटल्यावर हुंडा द्यायला लागतो का नाही? तुमचा नवरा पोलीस आहे ना? होय. तो पोलीस स्टेशनात कसाबचे कपडे धुतो का हो? हो. अहो मग पोलीस कसा देईल हुंडा? कायद्याने चालणार आहे का ते? ते जाऊ दे हो डॉक्टर समद, मला तुम्ही सांगा आधी, पोरगा हाय का पोरगी? हे बघा, तुम्हाला असं का नाही वाटत तुमच्या पोटी सानिया मिर्झा जन्माला येते? त्या सानिया मिर्झानं काय दिवे लावले? काय? त्या पाकिस्तानच्या शोएब मलिकशीत लगीन केलं ना व? तुम्हाला ना फक्त बायकांना लग्नाचवर लक्ष. मला सांगा, त्या सानिया मिर्झाने क्रिकेटमध्ये केवढं कार्य केलेलं आहे? पर ती तर टेनिस खेळते ना, टेनिस. कोण? सानिया मिर्झा. असं आहे का? हा. तिने लग्न कुणाशी केलं? शोएब मलिक. तो काय खेळतो? क्रिकेट. मग झालं की नाही त्याचं कार्य क्रिकेटमध्ये? हा हा. ते जाऊ दे हो डॉक्टर समद, मला आधी तुम्ही स्पष्ट सांगा एकदाच, पोरगा हाय का पोरगी? हे बघा, ते काही मला सांगता येणार नाही. तुमचं मशीन बिघडलं असेल तर ऑइलिंग करून घ्या. ओ बाई, तुमचा मेंदू बिघडलाय. हो. सडलाय तुमचा मेंदू. काय बोलताय? काय बोलताय काय? तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा की तुमच्या पोटी एक शंड जन्माला येणार आहे म्हणून. तुझा मुर्दा पशिवला तुझा. ओ काय बाई. जिभेला हाड आहे का काय तुझ्या? ओ बाई, शांत व्हा जरा. ओ बाई, तुम्ही स्वतः बाई आहात ना, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पोटी स्त्री जन्माला येऊ नये म्हणून? आणि तुम्हाला काय वाटतं, ही जी टेस्ट करतात ती तुम्हीच फक्त करता? अहो, ते छोटं बाळ आहे ना तुमच्या पोटातलं, ते सुद्धा तुमची टेस्ट करतं की तुम्ही आई बाप आहात की कसाई. बाई, तुम्ही मला सांगा, तुमच्या जन्माच्या आधी जर तुमच्या आई वडिलांनी ही टेस्ट केली असती तर तुमचा जन्म झाला असता?